पोलिसांना गुंगारा देऊन निलेश घायवळ व्हिसावर स्वित्झर्लंडमध्ये फिरत असल्याची माहिती आता समोर आली आहे। कोथरूड भागात किरकोळ वादातून एका तरुणावर गोळीबाराच्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला गुंड निलेश घायवळ 90 दिवसांच्या व्हिसावर स्वित्झर्लंडला गेल्याचं समोर आलंय। अहिल्यानगर मधून त्याने तात्काळ पासपोर्ट मिळवलाय। या पासपोर्ट प्रकरणाचा तपास पुणे पोलीस करतायत। एवढे गुन्हे दाखल असताना पासपोर्ट व्हिसा कसा मिळाला याचा शोध पुणे पोलीस घेत आहेत। घायवळ याला अटक करण्यासाठी पोलिसांनी लुकआउट नोटीस बजावली आहे। कोथरूड भागात 17 सप्टेंबरला रात्री 11:30च्या सुमारास मित्रांबरोबर गप्पा मारत थांबलेल्या तरुणावर घायवळ टोळीतील सराईतांनी पिस्तूल चालवून गोळीबार केला। त्यानंतर निलेश घायवळ टोळी पोलिसांच्या रडारवर आली। कोथरूड पोलिसांनी या प्रकरणी मयूर कुंबरे, रोहित आखाडे, गणेश राऊत, मयंक उर्फ मॉन्टी व्यास, आनंद चांदलेकर उर्फ अंड्या, दिनेश फाटक यांना अटक केली आहे। गोळीबार आणि दहशत माजवल्याप्रकरणी निलेश घायवळसह साथीदारांविरोधात मकोका अंतर्गत आता कारवाई करण्यात आली आहे।